मी आत्ता जिममधनं आलो, जिममधनं आल्यानंतर मी काय खातोय हे दाखवायचं नाही, पण मी प्रमाण कसं घेतोय हे दाखवणार आहे. मी माझं खाणं माझा व्यायाम बघत बसायचा नाही, तुम्हाला काय गरजेचं ते बघायचं, त्यासाठीच सांगतोय. त्यामुळे कुणी कमेंटवर काय सांगत बसू नका, बोलत बसू नका. तुम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे ते फक्त बघा, घ्यायचं नाही त्यांनी ओके. तर मी काय सांगतोय, दिवाळी अजून संपलेलं नाही बघा. दिवाळी लाडू आहे, बुंदीचा लाडू आहे, मस्तपैकी लाडू आहे. लाडू घेतलेला आहे म्हणजे मी पण खातोय, असं काय सांगतो की तुम्हाला लाडू खातोय, पण प्रमाणात एकच घेतलंय. 1 ग्लास दूध घेतलंय, पण दुधात साखर नाही घातलेली बघा, साखर घातलेली नाही. आणि अंडी 3 घेतलेत, त्यापैकी 2 अंडी पूर्ण डिलासहित घेतलेत आणि 1 अंड डिल काढून घेतलंय. हे सांगायचं काय की तुम्ही जे खाता त्याच्याबरोबर प्रोटीन पाहिजे. दुधातून 1 ग्लास मधून 8 ग्राम अंदाजे प्रोटीन मिळतंय. ह्या अंड्यातून एका पूर्ण अंड्यात 6 ग्राम प्रोटीन आहे, म्हणजे 2 अंड्यातून मला 12 ग्राम प्रोटीन झालं. आणि व्हाईट मधून 3 ग्राम म्हणजे 15 ग्राम अंड्यातून, आणि ह्या 8 ग्राम. मी काय सांगतो, प्रत्येक जेवणामध्ये 20 ते 25 ग्राम प्रोटीन कसं कव्हर होईल हे बॅलन्स कळाला की लय भारी आहे. आता हे प्रोटीन झाल्यामुळं जी मी काय गोड खाणार आहे, कार्बोहायड्रेट्स हाय होणार आहेत, त्याची लेवल कमी होणार. कशामुळे? ह्याच्यामुळे, म्हणजे जसं कधी चिखलामध्ये पाणी जास्त झालं तर ते पातळ चिखल होणार, आणि पाणी कमी झालं माती आपण टाकत गेलो की चिखल त्या लेवल घट 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 होणार. त्या पद्धतीनंच प्रोटीनचं काम. कार्बोहायड्रेट जास्त होऊन दिलं नाही, मी प्रोटीन घेतलं. असा डाएट प्लॅन करायचा आपल्याला, घरचंच खायचं आहे, पण हे खाऊन सुद्धा दिवसभरात सातत्याने हालचाली करायच्या आहेत. एवढं साधं गणित आहे. लय कन्फ्यूज होऊ नका, कुठली औषध खात बसू नका. खाल्लेलं फक्त जिरवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, मी मांडी घालून खाली खायला बसतोय, जेवायला खाली बसतोय, हे पण पाळा. मग बऱ्याच वेळा तुम्ही त्याच्यात पण भरपूर फायदा आहे. तुम्ही बसणार खुर्चीवर, डायनिंग टेबलवर, तो पण तोटाचा आहे. प्रयत्न करा की असं खाली बसायचं. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा. लाईकच्या अपेक्षा नाही, गरजू लोकांना शेअर करा. मराठी लोकांपर्यंत माहिती पोहोचू द्या. डोक्यातून वजन वाढले भीती, निगेटिव्हिटी जाऊ द्या. धन्यवाद.